राहुल गांधींना खरोखर या देशातल्या युवा पिढीबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल जर का आपुलकी असती किंवा त्या संदर्भात चिंता असती तर इतकी वर्ष ते लोकसभेचे सदस्य आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी कधीच आवाज उचललेला दिसून येत नाही. अजून एका बाजूचा युक्तिवाद झालाय, दुसऱ्या बाजूने सुरुवातही केली नाहीये. तुम्ही निकाल पण देऊन टाकलात का? कोल्हापूर नगरीत आल्यानंतर अंबाबाईंचं दर्शन घेऊन राज्यातील सर्वच आमच्या जे नागरिक राहतात महाराष्ट्रात आमचे त्यांना सुखसमृद्धी प्राप्त हो, चांगला पाऊस पडून बळीचं कल्याण हो, हीच प्रार्थना आई चरणी आज केली. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ठाकरे गटानं कोर्टामध्ये जे युक्तिवाद केलेला आहे कामतांचे, त्यामध्ये असं म्हटलं आहे की जे आमदार आहेत त्यांना पहिल्यांदा अपात्र करा, नंतर भल्याही वेळ गेला असला तरी ते अपात्र केला पाहिजे असं त्या कामतांचं युक्तिवाद आहे. आपल्या संविधानिक प्रक्रियेमध्ये एखाद्या निर्णयाच्या विरुद्ध जर का आपलं मत असेल तर आपण ज्युडिशरीकडे म्हणजेच आपल्या न्यायव्यवस्थेकडे आपण दखल घेण्याची विनंती करू शकतो, अर्ज करू शकतो, पिटिशन करू शकतो. ज्या लोकांना माझ्या निर्णयाशी जे सहमत नव्हते त्यांनी याचिका दाखल जर केली असेल किंवा इलेक्शन कमिशनच्या निर्णयाशी जर ते सहमत नसतील आणि त्यांनी जर या संदर्भातली याचिका दाखल केली असेल तर त्या संदर्भातला युक्तिवाद करणं हा त्यांचा अधिकार आहे. आणि त्यामुळे युक्तिवाद झाला म्हणजे कोर्टाचा निर्णय झाला असं नव्हे. त्यांनी त्यांचा युक्तिवाद केलेला आहे, दुसरी बाजू त्यांचा युक्तिवाद करतील आणि सगळ्या परिस्थितीचे आणि फॅक्टची दखल घेता सुप्रीम कोर्ट योग्य तो निर्णय देईल. आमदारांच्या विरोधात जर निर्णय गेला तर आपण जो आदेश दिला होता किंवा आपला जो निर्णय होता तर त्यावर कुठेतरी बदल होईल? नाही, बघा, मी जो निर्णय दिलेला आहे माझ्या मते तो अत्यंत शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टने दिलेल्या निकषाच्या अनुषंगाने दिलेला हा निर्णय आहे. त्यामुळे जोपर्यंत सुप्रीम कोर्ट ह्यावरती अंतिम निर्णय देत नाही त्यावरती कोणतेही भाष्य करणं सबज्युडिस मॅटरवरती हे संविधानिक पदावर मी आहे, माझ्याकडनं तर मुळीच हे शोभणारं काम होणार नाही, अशोभनीय होईल. त्यामुळे मला वाटतं या अपात्रतेच्या विषयात सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजूंनी आपली बाजू मांडल्यानंतर जर का विधिमंडळ सचिवालयाने जे कार्य केलं असेल त्या संदर्भातली सगळी माहिती सुप्रीम कोर्टाकडे आहे. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे की येणाऱ्या काळात योग्यरित्या ह्याच्यावरती निर्णय होईल. राहुल गांधी पुण्यामध्ये आज जेनजी सोबत बघा, विरोध प्रदर्शन करणं हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे, परंतु जो व्यक्ती लोकशाहीवरती विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीला असं वाटतं की लोकशाहीत माझा पण स्टेक आहे, तो कधीही असंविधानिकरित्या प्रदर्शन आपल्या विरोधाचं करत नाही. विरोधाच्या नावावरती आपण जर का हिंसाचार किंवा एका प्रकारची अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत असाल तर निश्चितपणे ते असंविधानिक कृत्यावरती योग्यरित्या कारवाई करणं हे प्रशासनाची जबाबदारी आहे. राहुल गांधींच्या आजच्या कार्यक्रमाकडे तुम्ही कसं बघताय? राहुल गांधींच्या पुण्यातून नाही, बघा, राहुल गांधींना खरोखर या देशातल्या युवा पिढीबद्दल आणि त्यांच्या समस्यांबद्दल जर का आपुलकी असती किंवा त्या संदर्भात चिंता असती तर इतकी वर्ष ते लोकसभेचे सदस्य आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांनी कधीच आवाज उचललेला दिसून येत नाही. आणि त्यामुळे संधी साधूपणा हे सातत्याने काही नेत्यांकडनं अशी भूमिका दिसून येते. साहेब सुप्रीम कोर्टात तुम्हाला अपेक्षा आहे का की रोहित पवार आणि ठाकरे गट त्यांच्या विरोधात बॅनर लावतील? साहेब, सुप्रीम कोर्टामध्ये जो काही युक्तिवाद सुरू आहे गेले 15 दिवस आणि त्यातून एकच तर्क काढला जातो की ठाकरे गटाच्या बाजूने कुठेतरी निकाल लागेल आणि संजय राऊत म्हणाले की धनुष्यबाण कुणाला देऊ नका, ते गुंतवूनच टाका. संजय राऊतांना नेहमीच सगळ्या गोष्टींची घाई असते. ही घाईच आज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला या परिस्थितीत आणलंय, या घाईनीच. आणि त्यामुळे अजून एका बाजूचा युक्तिवाद झालाय, दुसऱ्या बाजूनी सुरुवातही केली नाहीये. तुम्ही निकाल पण देऊन टाकलात का?
संजय राऊतांनी आता तरी शहाणा माणूस तो असतो जो आपल्या चुकांमधनं शिकतो. संजय राऊतांनी किमान आता तरी आपल्या अतिघाईच्या स्वभावामुळे स्वतःचं पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाचं काय नुकसान केलंय याची जाणीव ठेवावी. संविधानिकरित्या आपल्याला सगळी कामं करणं आवश्यक आहे.